नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर पंढरीनाथ वाघमारे आपल्यासमोर सादर करत आहे. जी महाराष्ट्रामध्ये सध्या बी.एड ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण कॅप म्हटलेलं आहे. या कॅप अंतर्गत आपण मागच्या काही दिवसापासून वेगवेगळे राऊंड पाहत आहोत. या राऊंड अंतर्गत कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 हा बी.एड साठीचा झालेला आहे. ज्या लोकांचं कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये ऍडमिशन झालेलं नाहीये, या लोकांसाठी पुढची जी दिशा आहे ती म्हणजे कॅप राऊंड 3 आणि जो शेवटचा राऊंड होतो त्याला आपण इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणतो, म्हणजेच कॅप राऊंड 4. या संदर्भाने आज आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आज आपण ज्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तो म्हणजे कॅप राऊंड मध्ये कॅन्डिडेटनं किंवा जे बी.एड करू इच्छित आहेत लोक, त्यांनी काय प्रोसिजर करायची आहे ही पाहूया. बऱ्याचशा लोकांना हे शेड्यूल माहीत नसतं, त्याच्यामुळे ते लोक ऍडमिशन पासून वंचित राहतात. यासाठी जे कॅप राऊंड 3 आहे, ही कॅप राऊंड 3 ची प्रोसिजर ज्या कॅन्डिडेटनं बी.एड सीईटी सेल कॅप maha.cet.org.com या वेबसाईटवरती आतापर्यंत कॅप रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये, या लोकांसाठी 15/8/25 पासून तारीख सुरू झालेली आहे. ती 8/9/2025 पर्यंत सुरू आहे, म्हणजे येत्या सोमवार पर्यंत ही तारीख सुरू आहे. त्याच्यानंतर जे काही ही प्रोसिजर कॅपची करून घ्यायची आहे राऊंड 3 आणि राऊंड 4 साठी. त्यानंतर डिस्प्ले वॅकन्सी ह्या 4 तारखेला होणार आहेत, म्हणजे आज. याच्यानंतर ऑलरेडी फिल्ड कॅन्डिडेट एडिट द कॅप ऍप्लिकेशन फ्रॉम इफ रिक्वायर्ड. ज्या कॅन्डिडेटला आतापर्यंत ते ओबीसी, एनटी, एसबीसी होते आणि त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही येतं किंवा ते नॉन क्रिमिलियर नाही आहेत मिळाले किंवा ते व्हॅलिडिटी नाही आहेत, अशा लोकांना समजा कॅटेगरीमध्ये काही चेंज करायचं आहे, म्हणजे ओबीसीच्या लोकांना ओपन मधून जायचं आहे किंवा एनटीच्या लोकांना नॉन क्रिमिलियरमुळे किंवा व्हॅलिडिटीमुळे ओपन मधून जायचं आहे किंवा कोणाचं नाव चुकलेलं आहे किंवा कोणाचं एखादं डोमासाईल सर्टिफिकेट नाहीये, मार्कशीट चुकीचं टाकलेलं आहे, कन्व्हर्जन सर्टिफिकेट दुसरं टाकलेलं आहे, तर ह्या सगळ्या फॉर्मला एडिट करायची मुदत ही 5 तारीख ते 8 तारीख सप्टेंबर या दरम्यान आहे. आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म पण आपल्याला तिसऱ्या राऊंड साठी 5 तारीख ते 8 तारीख मध्ये भरायचे आहेत. जे लोक तिसऱ्या राऊंड म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला पात्र झालेले नाही आहेत किंवा त्यांना कॉलेज लागलेलं नाही आहे, ते लोक आता राऊंड 3 साठी परत एकदा ऑप्शन फॉर्म त्यांना भरायचा आहे. 5 सप्टेंबर 2025 ते 8 सप्टेंबर 2025 या दरम्यान हे सगळे ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचे आहेत. जर या दरम्यान आपण ऑप्शन फॉर्म भरला नाही तर आपण कॅप राऊंड 3 मधून परत एकदा बाद होणार आहात. जे कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म आपण कॅप राऊंड 1 आणि 2 साठी भरलेले आहेत ते सगळे बाद झालेले आहेत किंवा तिथून ती इन्फॉर्मेशन निघून गेलेली आहे. आपल्याला परत एकदा फ्रेश नव्यानं ऑप्शन फिलिंग फॉर्म हा भरायचा आहे 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या दरम्यान. यानंतर पुढे काय होणार आहे, ह्या सर्व फॉर्मचे जे एडिट केलेले फॉर्म आहेत किंवा ऑप्शन भरलेले आहेत किंवा कोणाच्या काही डॉक्युमेंटच्या त्रुटी होत्या, ह्या सगळ्या त्रुटी 5/9/2025 ते 10/9/2025 या दरम्यान सीईटी पोर्टल कडनं कंप्लीट केल्या जाणार आहेत. डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट ही 11 तारखेला लागणार आहे राऊंड 3 ची. रिसॉल्विंग ग्रीव्हन्स जे काही असतील कोणाच्या मार्कशीटच्या संदर्भात, डॉक्युमेंटच्या संदर्भात, कॅटेगरीच्या संदर्भात, ते 12 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या 2 दिवसामध्ये केले जाणार आहेत. आणि पब्लिकेशन ऑफ द फायनल मेरिट लिस्ट राऊंड 3 ही 16 तारखेला लागणार आहे. अलोकेशन राऊंड 3 हा जो कॉलेजसाठी डिक्लेअर होणार आहे तो 18 तारखेला होणार आहे आणि ऍक्च्युअल कॅन्डिडेट रिपोर्ट टू द कॉलेज अँड सीक द ऍडमिशन फॉर द राऊंड 3 हा 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. हे 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान झालेले सगळे ऍडमिशन आहेत ते कॉलेजला ऍडमिट करण्यासाठी 24 सप्टेंबरची मुदत दिलेली आहे. म्हणजे कॅन्डिडेट साठी 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर ही डेट एक महत्वाची आहे
आणि जे ऑप्शन फॉर्म भरायचे आहे ती सर्वात इम्पॉर्टंट डेट आहे 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान आपल्या सगळ्यांना कॉलेज ऑप्शन फॉर्म राऊंड 3 साठी द्यायचे आहेत. ज्या लोकांचा राऊंड 1 आणि राऊंड 2 ला नंबर लागला होता पण त्यांनी राऊंड 1 आणि 2 मध्ये ऍडमिशन घेतलेलं नाहीये अशा लोकांना राऊंड 3 साठी ऑप्शन फिलिंग फॉर्म हे भरता येणार नाही आहेत. तर ते लोक डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल राऊंडला पात्र झालेले आहेत. ते लोक इथे ऑप्शन फॉर्म भरू शकत नाही. नंबर 1 आणि 2 ला लागला होता पण त्यांनी तो सोडून दिलेला आहे. ज्या लोकांचा नंबर राऊंड 1 आणि 2 साठी लागलाच नाही आहे असे सगळे लोक, असे सगळे विद्यार्थी 5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान ऑप्शन फॉर्म फिल करतील आणि त्यांचा जो राऊंड असेल तो 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान लागेल. या पद्धतीने सर्वांनी राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिल करून घ्यावे ही विनंती. धन्यवाद.